रुपेश स्ट्रायकर एंडकडला नॉन स्ट्राईक एंडकडे अनिकेत ज्याला आपण पाहतोय रुपेश जाधव आणि अनिकेत असे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संगदीप जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. या महत्त्वपूर्ण मॅचच्या सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणारा आजच्या चौथ्या रात्रीतला संघ कोणता ते ठरवणारी ही मॅच. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर टॅप केलाय, समोरच्या बाजूने खेळलाय संगदीप जाधव. सेल फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली राहिली होती, मात्र डायरेक्ट हिटचा इरादा तो पुढे न्यावा त्याआधी फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचला. एक सिंगल त्यानं धाफलकावर जोडली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 30-0 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. संभाव्य विजेते, वेगवेगळी नावं, मात्र या सर्वांवर मात करत हे दोन संघ जे पुढे आलेत आणि ते एकमेकांच्या विरोधात सध्या खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संगदीप. चांगला बॉल, अनिकेतला एक कठीण प्रश्न तो इथे विचारला गेलाय. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. खूप चांगला चेंडू होता संगदीपचा, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, खाली राहिला होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जवार चषक 2026 अगदी या राजीव गांधी स्टेडियमची जी भिंत आहे त्या भिंतीवर पेंट केलं जातं हे नाव आणि ते तुम्हाला तिथे दाखवलं गेलं. राजीव गांधी स्टेडियमवर होणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आहे, सर्वोत्तम स्पर्धा आहे या जव्हार तालुक्याची, जी सध्या आपण सर्वजण एन्जॉय करतोय. शहरी क्रिकेट असोसिएशन आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब ज्यांचं हे दमदार आयोजन. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. शरीरापासून दूर जास्तीत जास्त खेळतोय. शुभमच्या हातातनं चेंडू निसटला, मात्र कुठलाही धोका नाही आहे. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. 3 बॉलचा खेळ, तर नंतर एक ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. सापरुंड्याच्या या युवा खेळाडूंनी अगदी कमालीचं प्रदर्शन ते आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये केलंय आणि याही मॅचमध्ये गोलंदाजीचं इथे चांगलं प्रदर्शन सुरू आहे. दर्जेदार प्रदर्शन गोलंदाजीचं संगदीप जाधवकडनं सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरचा मारा करतोय. हा आत आला. प्रत्येक वेळी व्हेरिएशन आहे. एक बॉल जर आपण पाहिला तर तो थोडासा सबमरीन राहिला होता. एक बॉल टप्पा खाल्यानंतर हलकासा कट झाला, बाहेर निघाला. त्यानंतरचा हा बॉल जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर आत आला. म्हणजे खूप वेगवेगळे प्रश्न ते विचारतोय. सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आपण जसे बोर्डाच्या परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला मिळतात, अगदी त्या पद्धतीचं हे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 4 बॉल झाले ज्यामध्ये फक्त एकच धाव आली आहे. आणखी एक चांगला बॉल, बॅटची कडा घेतली आहे, फ्लाइंग स्लिपमध्ये गेलाय. अडचणी अडचणी आणि फक्त अडचणी त्याच मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगदीप जाधव, जेवढी तारीफ करावी तेवढी कमी या गोलंदाजाची. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजाकरता अडचणी पैदा करतोय, बंदिस्त ठेवतोय, शांत ठेवतोय. गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये इथे अडकवताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, तोही निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. ओव्हर झाली समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. अखेरीस इथे अनिकेतच्या विरोधात 5 डॉट बॉल ज्यानं हाताळलेत त्या संगदीपची दमदार आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 1 चा खेळ तो समाप्त. अखेरीस धावफलकावर धावसंख्या फक्त 1. मुजीब फरास यांना सध्या तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन आमच्या समालोचन कक्षाशी जॉईंट होत आहेत. मुजीब फरास आणि त्यांच्या समोर लावलेली बॅग एक वेगळं समीकरण आहे या सीझनचं. शुभम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जव्हारचं ही क्रिकेट एक वेगळीच मजा इथल्या क्रिकेटची असेल, इथल्या वातावरणाची असेल. चांगला बॉल. मी पहिल्या दिवशी जव्हारच्या क्रिकेटबद्दल उल्लेख केला होता, या स्पर्धेबद्दल उल्लेख केला होता की दर्शन असेल त्याचा एक वेगळा संघ आहे, मुजीबचा एक वेगळा संघ आहे, तिथे काझिम आपण पाहिला त्याचा एक वेगळा संघ आहे. मात्र ही स्पर्धा जेव्हा येते ना तेव्हा हे सर्व आपल्या वेगवेगळ्या टीमला विसरून एकत्र एका छताखाली येतात आणि मग ही मॉर्निंग क्रिकेट क्लबची एक चांगली स्पर्धा त्यांच्या वतीनं आयोजित केली जाते आणि यशस्वी ठरवली जाते. हे 4थं पर्व आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढं होईल तेवढं काम करतात
आणि मेहनत करतात, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. मेहनतीशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी होत नाही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑफकडे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. कारण एखादी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करायची नाही दर्शन, तर तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागतो. वेळेस दिल्याशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही. कितीही बिझी शेड्यूल असला तरी तुम्हाला त्या स्पर्धेकरता वेळ द्यावाच लागतो आणि वेळ दिल्याशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही. तुम्ही सर्वजण तुमच्या बिझी शेड्यूलमधनं, सध्या दर्शन एक नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत, त्यामधनंही वेळ काढतायत या स्पर्धेकरता आणि इथे या स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम करतायत. मुजीबचा एक वेगळा बिझी शेड्यूल आहे, त्याची जिम आहे, त्याच्या काही गोष्टी आहेत, त्या सर्वांना बाजूला ठेवून या स्पर्धेकरता हे सर्वच जण मेहनत करतायत आणि स्पर्धेला मोठं करतायत. शैलेश भाऊ असतील, आपल्या नोकरीला सांभाळून शैलेश भाऊ या स्पर्धेकरता उभे राहतात. अक्षरशः सुट्टी टाकली या स्पर्धेकरता त्यांनी. त्यांचंही एक वेगळं योगदान आहे जवारच्या क्रिकेट करता, ओव्हरऑल जवारच्या क्रिकेट करता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली आहे. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. 1.3चा खेळ झालाय. फक्त 3 ही धावसंख्या आहे. शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सापरोंड्याच्या टीममधला एक दर्जेदार ऑलराऊंडर. या वर्षीचं वाडा प्रीमियर लीगचं सीझनही या खेळाडूने गाजवून सोडलं. गोलंदाजी असो वा फलंदाजी, अगदी अव्वाच्या जोडीनं जर कोणी असेल सिरीजच्या रेंजमध्ये तर तिथे शुभम होता. फुलटॉस मिळालाय, खूप वेळानंतर मोकळीक मिळाली आणि त्याचा फायदा घेतलाय. बॉलला यावेळेस उडवलंय आणि फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकारामध्ये केले परावर्तित. 6. 500 रुपये घालवलेत तिथे. 500 रुपये म्हणजे कमी नाही, डायरेक्ट दिवसाची मजुरी ती खिशात घालण्याची संधी होती. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती तिथे पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 9 या आकड्यावर स्थिर आहे. 1.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा शुभम कडनं. यावेळेस पुन्हा एकदा अनिकेतला ठेवलंय बंदिस्त, ठेवलंय शांत. बॉलला घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक षटकार जरूर खाल्लाय, मात्र षटकारानंतर 2 डॉट बॉल ते शुभमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हर ती झाली या समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरी जीवी स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचलाय फक्त 9 या आकड्यावर. 4.50च्या सरासरीनं 9 ही धावसंख्या दाफलकावर आहे. इथनं 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अनिकेतचा रोल कसा असेल, कशा पद्धतीने रुपेश या डावामध्ये बॅटिंग करेल, पाण्याची गरज आहे मैदानामध्ये. पाणी घेऊन जायचंय. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अथर्व पाटील. तो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय सलगच्या 2 मॅच मॅन ऑफ द मॅच राहिला खेळाडू, ज्याला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्ही गोलंदाजी करताना पाहताय. समोर अनिकेत तो फलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये त्यानं फक्त 1च धाव बनवली आहे. यावेळेस मात्र अनिकेतचा फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, मात्र त्याच्या मस्तकावर होती दस्तक. एक नाही मित्रा, दोन्ही हाताने कॅच पकडला असता तरी 500 मिळाले असते. कारण तुम्ही नॉर्मल झेल पकडला तरीही 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. तिथे एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला आणि हे 500 रुपये गमावले. नॉर्मल झेललाही 500 रुपये. तुम्ही एका हाताने पकडण्याचा अट्टहास का करताय ते कळत नाहीये.
खूप उशिरा कळलंय प्रेक्षकांना. मला वाटतंय त्यांना मी सुरुवातीलाच अनाउन्समेंट केली होती. नॉर्मल जेल करताही समीर ठाकूर भारत गॅस चे सर्व ज्यांच्याकडनं ते प्राइज आहे. तुम्ही नॉर्मल कॅच पकडा. तुम्हाला समीरजी ठाकूर साहेब ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ही शेवटची मॅच आहे. तिथे काझिम सुद्धा जॉईन झालेत जेल पकडण्यासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात. अथर्व सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना समोर अनिकेत. यावेळेस मात्र चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तो आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. खराब फिल्डिंग बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. ऋग्वेद होता त्या क्षेत्रामध्ये आणि ऋग्वेद पायाच्या साह्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याला बीट करत असताना वेगानं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झाला. हे बघा टेलिकास्ट ते तुम्ही पाहताय विश नेटवर्कचं. खूप चांगलं कॅमेरा वर्क. धावसंख्या 20 वर. आता मात्र धावसंख्येचा वेग तो वाढवला जातोय. आक्रमकता ती मैदानाच्या आत दाखवली जाते. अनिकेतला इथे गिअर चेंज करावं लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये रन्स बनवण्याचा प्रयत्न त्याला मैदानाच्या आतनं करावा लागेल. हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलाय आणि त्या सर्वांना तुम्हाला दाखवलं जात आहे. हे काझिम खास तिथे कॅच पकडण्याकरता उभे आहेत. त्यांनाही तुम्हाला दाखवलं जात आहे आणि तिथे सांगतायत माझ्या समोर कोणी उभं राहू नका. बॉल आला तर मला तो कॅच करायचा आहे. त्यामुळे समोरच्या प्रेक्षकांना बाजूला करताना पाहायला मिळालेत. अथर्व आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत आहे. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा त्यानं खर्च केल्यात. चांगला बॉल मात्र तिथे लॉंग ऑफ आहे आपल्या जागेवर. चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. 1च रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते 21 धावा. 2.3चा खेळ झालाय. अथर्वनं पहिल्या 2 मॅचमध्ये गोलंदाजी केली होती ना तेव्हा 1 रन 1 विकेट हे समीकरण त्याचं राहिलं होतं. या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं ठरवलंय. आत्तापर्यंत 12 धावा त्या 3 बॉलमध्ये त्यानं खर्च केल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. समोर रुपेश जाधव ज्यांना आपण फलंदाजी करताना पाहताय. मॅचच्या आतल्या साईडची कडा लागली. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली विकेट किपरकडनं. कारण आपल्यापासून डाव्या बाजूला होता बॉल. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे ऋग्वेदकडनं आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन तिथे धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलक पुढे सरकते आणि जाऊन पोचते 22. 2.4चा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 22 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही अंतिमचे 2 चेंडू ते शिल्लक आहेत. यष्टी उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हे गोलंदाज अथर्वनं फलंदाज अनिकेतला सांगितलंय आणि त्याला म्हटलंय चला आता परतीचा प्रवास सुरू करा. तुमचं तिकीट कन्फर्म आहे. बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. हा निराश चेहरा खूप काही सांगून जातोय. अगदी चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन ते तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर एक एक्सपिरियन्स खेळाडू या टीम मधला दिलीप जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने खेळ दिलीप याच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे आणि या 3ऱ्या ओव्हरमध्ये अगदी चांगला बॉल हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. अगदी पूर्णपणे त्या लाईनला मिस केला आणि त्यानंतर स्वतःवरची नाराजी ती तिथे व्यक्त केली. कारण टीमचा महत्वाचा बॅटर आहे त्यामुळे त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. अथर्व एक महत्वपूर्ण विकेट घेतली. अनिकेतला त्यानं माघारी परतवलंय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. तोही मधल्या यष्टीवरचा वेध घेणारा क्लीन बोल्ड. सलगचा दुसरा बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. फलंदाज बाद. अप्रतिम चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. हा बॉल तिथे स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न केला. मधली यष्टी ती तिथे उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. फलंदाज बाद.
यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स. इथे हा कॅच चालणार नाही. एकाकडनं सुटला की दुसऱ्याला पकडता येणार नाही. रिले कॅच चालणार नाही. रिले कॅच चालणार नाही. दुसऱ्याच्या हातून सुटलेला कॅच तो टिपलेला ग्राह्य धरला जाणार नाही. एकट्यानं सिंगल पकडावं लागेल. सिंगल पकडला तरच, रिले कॅच नाही. झेल करता तिथे झुंबड उडली आणि त्यामध्ये तिथे जर आपण बघा, हे बघा, तिथे अक्षरशः 5-5 जण त्या कॅचवर होते. आणखी एकदा बॉलला उडवलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. 1 रन ती कंप्लीट झाली. या दुसरी करता प्रयत्न आणि 2 धावा सुखरूपतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकताना 30. प्रणय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधात षटकार तो आपल्याला पाहायला मिळाला. इथे ऍक्शन चेक केली जाते. एकदा इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर 30 ही धावसंख्या धावफलकावर आहे. रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये या प्रणय त्याच्या विरोधात गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. प्रणय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना समोर रुपेश जाधव त्याच्या विरोधात तो खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फिरवलाय बॉलला. कमी गतीने टाकला होता. 1 रन ती धावफलकावर जोडली. डबल करता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. चेंडू दिसला नव्हता असं वाटलं पहिल्यांदा, कारण क्षेत्ररक्षक चेंडूवर गेलाच नव्हता. त्यामुळे 2 धावा आल्या. या दुहेरीच्या मदतीने धावफलक 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय.
अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे उर्वरित 3 बॉलमध्ये. कशा पद्धतीची कामगिरी इथे प्रणय त्याच्या वतीने होतीये ती बघायची. रुपेश जाधव या डावातला सर्वात यशस्वी बॅटर आहे. यावेळेस मात्र त्याच्या विरोधात एक चांगला बॉल ऑफ स्टंपवर ठेवला आणि तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. अंपायर रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. रिच वाईड आहे त्यामुळे हा फेअर बॉल त्याचा इशारा तिथनं येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे. एक डॉट बॉल तो येतोय. 4 बॉलचा खेळ तर नंतर 32 ही धावसंख्या लाफलकावर लागली गेली. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे उर्वरित 2 बॉलमध्ये. कशा पद्धतीची कामगिरी ती इथे प्रणयच्या वतीने साकार केली जाईल त्याकडे आपलं लक्ष राहणार आहे. पुढचा बॉल प्रणयकडनं आणखी एक त्याच टप्प्यातला बॉल सरळ विकेट किपरच्या हातात निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. अगदी चांगली गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या हातनं आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरचा मारा तो इथे अद्यावत केला गेलाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ सलगचे 2 डॉट बॉल आले. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 32 आकड्यावर स्थिर ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू गोलंदाज प्रणयच्या वतीने इथे हाताळला जाईल. कमी गतीनं खूप चांगला बॉल आणि तिथे 1 रन अगदी मधोमध आले होते. पंचांच्या समोर आले होते आणि त्यानंतर मग तुम्हाला प्लमची विकेट दिली जात नाही आणि योग्य केलं तिथे पंचांनी. सांगितलं की मला दिसालच नाही तुम्ही समोर माझ्या आले होते आणि त्यामुळे ती विकेट नाकारली. तिथे 1 रन ती कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना 33 आणि विजयाकरता येणारी 4 षटकं 24 बॉल 34 धावसंख्येचं लक्ष्य. सुरू करायची. सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. विजया करता 33 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलं आणि या 33 धावसंख्येला कशा पद्धतीने इथे धाफलकावर जोडलं जाईल ते आपण पाहणार आहोत. 33 झाल्यात 34 लावायचे आहेत. या 34 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील ते आपण इथे पाहणार आहोत.
तर पूर्वार्धाचा खेळ तो 33 धावसंख्येचा राहिला. उत्तरार्धामध्ये 34 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलं आणि या 34 धावसंख्येला पूर्णत्वाला नेण्याकरता दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. शुभम आणि साथीनं अथर्व. गोलंदाजीच्या ट्रॅकवर रुपेश पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया शुभम आणि अथर्वची फलंदाजी ती कशी असेल, कोण क्वालिफाय होईल, क्वालिफाय होणारा आजच्या रात्रीतला चौथा संघ या स्पर्धेमधला कोण असेल ते आपल्याला इथे बघायचंय. मॅच ती होती सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही लक्ष शुभेच्छा देतोय आणि सामन्याला इथे सुरुवात होतीये. पहिला बॉल, पहिलाच बॉल चाललाय मिड विकेटच्या सीमा रेषा पार. शुभम पाटीलच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर ब्लास्ट, धमाका, जव्हार चषक ब्रँडेड हिट, षटकार. अप्रतिम फटका. शुभम त्याच्या पसंतीच्या फटक्यांमधला एक फटका आहे. ताकदीचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं करतो हा खेळाडू. चौकार आला, या षटकार आला. या षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर शून्यावरनं 6 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक मोठा हिट तो इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होतोय. फुल टॉस आहे, फुल टोल वसूललंय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर केला आघात. बॉल सीमा रेषा पार, षटकार. सलगचे 2 षटकार ते इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला बॉल समोरच्या बाजूने खेळलाय. फील्ड झाली आहे तोपर्यंत एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर. काय आक्रमकतेचे फटके इथे खेळले गेलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 आक्रमकतेचे सुपर डुपर हिट, षटकार ते आपल्याला पाहायला मिळालेत. आजची रात्र कुणाच्या नावावर ते आपल्याला इथे बघायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल अपील अपील आणि बोट आकाशाकडे फलंदाजाला जावं लागेल. तंबूकडे 2 षटकार शुभमनं जरूर खेचले, मात्र त्यानंतरचे 2 बॉल गोलंदाजाने आपल्या नावावर केलेत. शुभमला माघारी परतावं लागतंय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय टीम एजी स्पोर्ट्स सापरोंडेला. फलंदाज शुभम पाटील बाद. काजिम शेख आपल्याला संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर ऋग्वेद मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया ऋग्वेदचा खेळ तो कसा असेल, कशा पद्धतीने इथे फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी. या ऋग्वेद स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करण्याकरता दाखल झालेत. इथे मात्र चुकीचा फटक्याचं चयन ऋग्वेदच्या माध्यमातून पाहायला मिळते. जो बॉल कव्हरमध्ये किंवा लॉंग ऑफमध्ये खेळायचा आहे त्याला इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. चुकीच्या पद्धतीनं बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. प्री माइंडेड तुम्ही जेव्हा फलंदाजी करता तेव्हा मग बॉल या पद्धतीनंच निर्धावच्या स्वरूपाने निघताना पाहायला मिळतात. इथे आधीच डोक्यामध्ये होतं की मला स्वीप करायचं आहे, वळवायचं आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रुपेश तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात खेळण्याचा इरादा दर्शवला गेला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते. इथे चेक केलं जातंय ओव्हर स्टेपिंग, ते चेक करायचंय.
फेअर बॉल. इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 ही धावसंख्या धावफलकावर आहे एक विकेटच्या पतनानंतर. आता येणारे 18 बॉल विजयाकरता 21 धावसंख्येचं लक्ष. प्रति ओव्हर 7 रन त्या तुम्हाला गरजेच्या आहेत. मात्र हे लेट नाईट क्रिकेट आहे, हलक्यात घेतलं तर इथे भल्याभल्यांचा कार्यक्रम तो होताना आम्ही पाहिलाय. इथे 24 बॉल 28 रन त्या डिफेंड होताना आम्ही पाहिल्यात. त्यामुळे मॅच संपली आहे किंवा एका बाजूने झुकली असं म्हणता येणार नाही. येणारे 18 बॉल 21 बनवायचे आहेत. बघायला जरी सोपं वाटत असलं तरी खेळायला आणि बनवायला थोड्याशा कठीण जरूर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत आलाय. फलंदाजीमध्ये फारसा प्रभाव तो टाकता आला नाही, मात्र गोलंदाजी कशी करतोय ते बघायचंय. इथे ऑफस्टंपवर पडला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतोय. ऋग्वेद थोडासा अडचणीमध्ये आणतोय टीमला असं चित्र आहे, कारण बॅट अँड बॉल मधला संपर्क तेवढासा योग्यतेने होताना पाहायला मिळत नाही. पुढे एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका ऋग्वेदच्या बॅटमधनं. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि ती जाऊन पोचते येते 14वर. सिंगल त्या या मॅचमध्ये आता सर्वात महत्त्वाचे असणार आहेत. मात्र अनिकेत आणि अथर्व या दोघांमधला खेळ तो कसा आहे ते इथे आपल्याला बघायचं आहे, कारण या दोघांमध्ये जे बॅटल आहे ते जर योग्य त्याने रंगलं तर मग या मॅचमध्ये अधिक मजा येणार आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, शांत ठेवलं, खामोश ठेवलं. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहिला मिळालाय. एक चांगला बॉल तो इथे हाताळला गेलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. त्यामध्ये फक्त एकच धाव ती अनिकेतनं खर्च केली आहे. कमीत कमी धावसंख्येचं षटक त्याला टाकायचं आहे आणि तेच काम करतोय सध्या. इथे मात्र फुलटॉस होता, बॅटची कडा घेतली, बॉल गेलाय, एक सिंगलमध्ये झालाय कन्वर्ट. खूप जास्त शांतता तीही अंगलट येणारी असते. धावसंख्या 15 अजूनही विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. येणारी 14 बॉल शिल्लक आहेत. आता ती तफावत वाढते, जी एरवी आधी 3 ची होती आता ती 5 वर गेली आहे. ही तफावत 7, 8, 9 पर्यंत जर पोहोचली तर या मॅचमध्ये कमबॅक करता येऊ शकतं, पुनरागमन ते करता येऊ शकतं इथनं टीम जीवी स्पोर्ट्सला. यावेळेस मात्र ऋग्वेदचा फटका तो तेवढासा प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक लेट रिॲक्ट झाला आणि त्याचा फायदा मिळाला. बॉल सीमारेषा पार झालाय, चौकारामध्ये परावर्तित, रन्स मिळतील 4. ही नाराजी जायज आहे जी अनिकेतकडनं सध्या दाखवली जाते. जीव ओतून कामगिरी केली जाते, जीव तोडून गोलंदाजी केली जाते आणि तिथे तुम्ही या पद्धतीने हाराखेरी. खूप लेट आला गोलंदाज तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि त्याचमुळे हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 19 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहिलं मिळते. अजूनही विजयाकरता आता 15 रन्स बनवायचे आहेत. तुमच्याकडे 13 बॉल ते शिल्लक आहेत. आणखी एकदा चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स अपेक्षित होत्या त्या रन्स इथे धावफलकावर जोडल्या गेल्या. एकंदर 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या. ओव्हर झाली समाप्त. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीच धावफलकावर धावसंख्या 20. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत. प्रतिषटक 7 या सरासरीनं 14. ऋतिक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्याच्या समोर ऋग्वेद तो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका ऋग्वेदच्या बॅटमधनं आलाय. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. सिंगल डबल त्या घेत राहावं लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये तुमच्यावर प्रेशर तो क्रिएट होऊ द्यायचा नाहीये. खराब चेंडूवर जर एक चांगला फटका खेळला तर वेळेआधी मॅचला आपल्या कब्जात करता येईल. प्रेशर क्रिएट होण्याआधी विजयावर शिक्कामोर्तब करता येईल. मात्र गोलंदाजांना
इथे फलंदाजांना त्या फटक्यापासून दूर ठेवावं लागेल. इथे जमिनीशी लगत खेळले. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. सिंगलच्या मदतीनं धाफलक पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते. इथे 22 धावा, 10 बॉल आणि 12 धावा संख्येचं लक्ष ते इथनं समोर आहे. ऋग्वेद 7 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करतोय. अथर्व 3 बॉलमध्ये 2 वर. येणारे जे चेंडू आहेत या मॅच मधले सर्वात महत्वाचे निर्णायक चेंडू असतील. इथे फटका मिस झालाय. स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा निराशाजनक कामगिरी ऋग्वेदची आपल्याला पाहायला मिळते. कारण 8 बॉल 8 रन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूपच कमकुवत फलंदाजी असं मानलं जातं. इथे मात्र खराब फलंदाजीचं चयन. इथे मात्र हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 पायांच्या मधलं गेला होता. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये विजयाकरता 12 बनवायचे आहेत. ऋग्वेदनं मॅचला थोडंसं कठीण केलंय. मी सुरुवातीलाच म्हटलं ऋग्वेद ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ना, टीमला अडचणीमध्ये आणणारी ही बॅटिंग आहे जी सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळामध्ये सुधार आणावा लागेल. 8 बॉलमध्ये 12ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ असा आहे ना जिथे होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. कारण हा खेळ ज्यामध्ये वेळ कुणाच्याच दारी मुक्कामी राहत नाही, ती सरकत राहते, पुढे जात राहते. त्यामुळे तुम्हाला तुमची वेळ बदलायची तर मग इथे तुमचा खेळ बदलावा लागेल. पुढचा बॉल. येणारे बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे 2. या 2 बॉलमध्ये जर रोखून धरलं तर मॅच 50-50 बॅलन्स होईल. जर एक चांगला फटका आला तर ही मॅच टीम एजीएसच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. चांगले 2 चेंडू आले तर ही मॅच जीवी स्पोर्ट्स त्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. चांगला बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. ऋग्वेदला चेंडू रीडच होत नाहीये. ऋग्वेद खूप चुकीची आणि अक्रॉस बॅट न फलंदाजी करतोय. टीमला खूप जास्त अडचणीमध्ये आणतोय. चेंडू आणि बॅट मधला संपर्क तो ऋग्वेदला घडवताच येत नाहीये. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर धावसंख्या ती आता पूर्णपणे शांत, स्थिर, स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. एकच लाईनवर सातत्यानं बीट होतोय. 7 बॉल 12ची गरज आहे. जी मॅच अगदीच सोपी होती तिला खूप जास्त कठीण केलंय. शेवटचा बॉल त्यावरही इथे बोल्ड झालाय फलंदाज. म्हणजे आता येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. ऋग्वेदनं या मॅचला खूप जास्त कठीण करून ठेवलंय. खराब फलंदाजीचं पृथक्करण ते आपल्याला पाहायला मिळालं. ऋग्वेदला इथे माघारी परतावं लागतंय आणि नुसता माघारी परतत नाहीये, टीमला अडचणीमध्ये आणून माघारी परततोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. सहा बॉलचा खेळ आणि 12 धावसंख्येची गरज ती इथे आपल्याला पाहायला मिळते. बघूया 6 बॉलमध्ये 12 धावा का धाफलकावर जोडल्या जातील की या 12 धावसंख्येपासून दूर ठेवलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नैनेश आलाय. पहिला बॉल असेल. अथर्वनं पहिलाच बॉल आक्रमण केलंय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. पहिल्याच बॉलवर खेळला इथे चौकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 रन बनवायचे आहेत 8. 5 बॉलचा खेळ तो बाकी राहतो. या 5 बॉलमध्ये विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. ऋग्वेदला मैदानात पाठवून जी चुकी केली होती तिची भरपाई आता सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 8 रन. अजूनही मॅच मध्ये जागा आहे जीवी स्पोर्ट्स करता. चांगली गोलंदाजी केली. 1-2 चांगले बॉल पडले तर या मॅच मध्ये जागा निर्माण करता येईल. मात्र अथर्व पाटील एक आशेचा महत्वाचा किरण जो मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय. चांगला फटका इथे त्याने खेळलाय. पुढचा बॉल. पुढचं एकदा नैनेश.
यावेळेस मात्र अथर्वचा दमदार पॉवरफुल ब्रँडेड हिट षटकार. परत कॅच सोडलाय. 500 सोडलेत. नुसता कॅच नाही, उद्याच्या दिवसभराचा खर्च हातातनं सुटलाय. वाह, अथर्व आजच्या नाईट मधला स्टार आहे. खूप चांगला खेळ केलाय, खूप चांगला खेळ केलाय. आता विजयाकरता बॉल शिल्लक आहे. 4 रन बनवायचे आहेत, फक्त 2. 4 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला त्या 2 धावा धाफलकावर जोडावेच लागतील. चार बॉलचा खेळ. विजयाकरता 2 धावसंख्येची गरज. या 4 बॉलमध्ये 2 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील. आता येणारे बॉल शिल्लक 4 रन बनवायचे आहेत. 2 प्रेशर आता पूर्णपणे जीवी स्पोर्ट्स या टीमवर आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये 2 काय बनवले जातील की या 2 पासून रोखलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 डॉट बॉल आलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. या विजयाकरता 2 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. 3 बॉलमध्ये 2 बनवायचे आहेत. आणखी 1 डॉट बॉल आला ना तर मॅचमध्ये खूप जास्त मजा पुन्हा एकदा निर्माण होईल. काय इथे डॉट बॉल येईल की या बॉलवर 2 धावा त्या कंप्लीट करेल फलंदाज अथर्व. आत्तापर्यंत अथर्वनं खूप चांगलं फेस केलंय नैनेशला, जो नैनेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. नैनेश आणि अथर्व या दोघांमधला संघर्ष तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाकरता 2 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. 3 बॉलचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. 1 सिंगल करता गेले त्याने 1 सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 2 बॉलमध्ये विजयाकरता धाव बनवायची आहे. 1 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आहे नियम, त्यामुळे 1 धाव तुम्हाला इथे 2 बॉलमध्ये बनवावीच लागेल. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज. स्कोर लेवल बघा, काही चुका तुम्हाला खूप जास्त महाग पडतात. या प्रेशरमध्ये येण्याची गरजच भासली नसती जर सिंगल डबल. 22 मध्ये 22 ची गरज होती या मॅच मध्ये. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 22 बॉल 22 ची मॅच आहे, जी 2 बॉल 1 मध्ये आली आहे. 2 चेंडूचा खेळ. 1 धावसंख्येची गरज. जीवी स्पोर्ट्स की एजीएस स्पोर्ट्स कोण होईल क्वालिफाय. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज. समोर स्ट्रायकर एंडकडे संगदीप उभा आहे. संगदीप आणि नैनेश या दोघांमधला खेळ. नैनेश त्याची गोलंदाजी कशी असेल, कुठल्या टप्प्यावरनं गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. नैनेशचा हा बॉल संगदीप करता आपल्याला पाहायला मिळणार आहे. नैनेश आणि संगदीप या दोघांमधला खेळ तो प्रत्येकाला आता पाहावासा वाटतोय. जे प्रेक्षक मैदानावर आहेत तेही अगदी उभं राहून मैदानाकडे नजरा खिळवून बसलेत, कारण त्यांनाही पाहायचं आहे या मॅच मधला विजेता कोण. 2 बॉलचा खेळ. विजयाकरता 1 धावसंख्येची गरज. नैनेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंडकडनं आपल्याला संगदीप जाधव तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खेळ खलास. विजयी होतीये टीम एजीएस सापरोंडे. एजीएस सापरोंडे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा असतील अथर्व, संगदीप, शुभम, सर्व युवा खेळाडूंनी आज पुन्हा एकदा दमदार आणि दर्जेदार खेळ केला आणि या मॅच मध्ये विजय संपादित केला. विजयाच्या या युवा ब्रिगेडला, या यंग युवा ब्रिगेडला लक्ष शुभेच्छा. एका मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न आज इथे कंप्लीट होत आहे. खूप खूप शुभेच्छा आहेत विजयाच्या. आणि इथे क्वालिफाय मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन अथर्व, जो सलग 3ऱ्या मॅचचा